पुन्हा एकदा कॅपिटल गेन टॅक्सचा अमोल तुमच्याकडे मी येतोय की कॅपिटल गेन टॅक्सचा जर समावेश झाला तर नेमका कुठल्या कुठल्या गुंतवणुकीवर किंवा त्यावर जो परतावा मिळतोय त्याच्यावर आपल्याला एक रिलीफ मिळण्याची शक्यता आहे सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या दृष्टीनं? नक्कीच ह्याच्यामध्ये माझ्या मते आज कॅपिटल गेनमध्ये बऱ्यापैकी पॉझिटिव्ह चेंजेस येतील की ज्याच्यामुळे करदात्यांना बऱ्यापैकी बेनिफिट मिळतील. स्पेसिफिकली जे मिडल स्केल लेवलपर्यंत इन्व्हेस्टमेंट करतात ह्याच्यामध्ये जो आत्ताचा लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये 1,25,000पर्यंत जो एक्झम्पशन लिमिट आहे ती बहुधा 1.50 लाख किंवा 2 लाखापर्यंत वाढवू शकते, ज्याच्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह ट्रेंड दिसू शकतो आजच्या केसमध्ये. बरं प्रीतीजी, एक गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे की खास करून जे बदल करण्यात आले, मी पुन्हा एकदा गुंतवणुकीच्याच पॅटर्नकडे येतो आहे. गुंतवणुकीचा पॅटर्न नेमका काय सांगतो? लोक कशात गुंतवणूक करणं सध्या प्रेफर करत आहेत? कारण सोनं चांदीचे रेट वाढत आहेत. आता गेल्या 2-3 दिवसात घसरण झाली आहे, मात्र ज्या पद्धतीनं सोनं आणि चांदीचे रेट वाढत होते, काय प्रेफर करतायत गुंतवणूकदार? बघा, गुंतवणूकदारांची प्रेफरन्स अजूनही बऱ्याच वेळा जर तुम्ही बघितलं तर बँक FDs किंवा एक सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंटसाठी असतो. कारण की अजूनही बऱ्याच जणांना फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं किंवा इन्फ्लेशन हेज रिटर्न मिळवण्यासाठी शेअर मार्केटमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करावी किंवा कमॉडिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी हे सर्वसामान्यपणे अजूनही तेवढं लोकांना माहीत नाही आहे. पण जसं आपण हे शो करायचो राईट NDTV मराठीवर किंवा TV वर आता इतके फायनान्शियल लिटरसीसाठी खूप शो बघितले जातात, तर लोक आता बऱ्यापैकी आपला पैसा आहे हा शेअर बाजारात गुंतवत आहे. पण याच्यावर बोलण्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की या बजेटपासनं ॲक्च्युली आपल्याला एक अशी पण अपेक्षा करणं फार गरजेचं आहे की तुम्ही प्रत्येक ॲसेट क्लासला एक सारख्या पद्धतीने कर प्रणाली ठेवा. कारण की याचा इम्पॅक्ट काय होतो आहे की शेअर मार्केट म्हणजे मागच्या वर्षी 2025च्या अगोदर 2020 ते 2024पर्यंत जर तुम्ही बघितलं असेल की शेअर मार्केटमध्ये एक बुलरन होता. त्यामुळे बऱ्याचशे लोकांनी आपल्या बँकेतल्या ठेवीतले पैसे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ठेवलेले पैसे हे पूर्णपणे शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते. कारण की एक तर शेअर मार्केटचा जो परतावा होता तो याच्यापेक्षा बऱ्यापैकी चांगला असतो आणि प्लस त्याच्यावर पडणारा जो टॅक्स असतो तो पण खूप कॉम्पिटेटिव्ह होता. आणि त्याचमुळे मागच्या 1-2 वर्षामध्ये बँकेच्या ठेवींमध्ये खूप जास्त प्रमाणात घट झाली आहे. पण लोकांना हे पण समजत नाही की बँकेच्या ठेवी हा सिक्युअर्ड वे इन्व्हेस्टमेंट असतो आणि जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवता त्यावेळेस तुम्ही कुठल्या प्रकारची रिस्क किंवा धोका पत्करत आहात हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. अजूनही आपण इन्व्हेस्टमेंट हे फक्त रिटर्न किंवा परतावा बघूनच करतो आणि दुसरी गोष्ट टॅक्स बघून, राईट? त्याच्या अंडरलाईन रिस्क काय आहे, कुठले धोके आहेत याच्याबद्दल बरेच लोक, सर्वसामान्य लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि म्हणूनच जर तुम्ही डेट म्युच्युअल फंड किंवा डेट ॲसेट क्लासमध्ये येणारे ज्या पण गोष्टी आहेत त्यांना पण तुम्ही समजा 12.5, समजा आपण म्हटलं की लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जर बदलला नाही तर सगळ्यांना जर तुम्ही 12.5 हा जर इंटरेस्ट रेट किंवा हा टॅक्स रेट लावला तर खूप लोकांना आपल्या या गोष्टी समजतील की मी जे डेटमधनं पैसे उगाचच काढून शेअर मार्केटमध्ये टाकतो आहे. त्यामुळे हा एक फार महत्त्वाचा पॉईंट आहे की सगळे ॲसेट क्लासमध्ये जर तुम्ही युनिफॉर्म टॅक्सेशन ठेवलं तर लोकांना उगाचच रिटर्नच्या किंवा परताव्याच्या मागे न पळता किंवा नुसतं टॅक्स कन्सेशन जिथे मिळतं आहे त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट न करता तुमच्या गोलसाठी किंवा ध्येयासाठी आवश्यक असणारे ॲसेट अलोकेशन करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येईल.